जय शिवराय मित्रांनो, मी आता मागे गणेश उत्सवानिमित्त गणेशगाव गावामध्ये गणेश उत्सवासाठी चाललो आहे आणि माझ्याबरोबर माझ्या वाडीतले सर्व माझे मित्र आहेत, त्यांच्यावर चाललो आहे मी. तुम्ही बघू शकता की इकडे जंगलातून जाण्यामध्ये वाट आहे. हे माझे भाऊबंद आहेत, बाबूबाई. इकडे मागे आदू, कसा सागर राडी शिवाजी मंदिरामध्ये तुम्हाला मी दाखवतो. असं आम्ही चाललोय, मी बघत राहा, ते तुम्हाला दाखवतो लांबून. बघू शकता समोर तुम्हाला जे दिसतंय ते मंदिर गणेशगावामधलं आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे गणेश मंदिर आहे. गणेश मंदिर आणि पायवाट. मज लागले गणेशा, मज लागले गणेशा, मज लागले गणेशा. ध्यान चिंतनाचे मज लागले गणेशा, ध्यान चिंतनाचे मज लागले गणेशा, ध्यान चिंतना. उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे इथे जत्रा भरलेली आहे वरती, तुम्ही बघू शकता. पाच पांडव इथून आले होते. कसे आले होते? कसे म्हणजे इथून आले. चला चला यावा, माहिती सांगतो यावा. विहिरीचं वैशिष्ट्य, किती पाऊस पडला तरी पाणी वाढत नाही, किती ऊन पडला तरी पाणी कमी होत नाही. चला तर मग आता जत्रा फिरायला जाऊया. ते माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी चाललो आहे जत्रा फिरण्यासाठी. हे कोणाच काय काहीतरी घेऊ शकता तुम्ही. काय घेणार नाही, फक्त जत्रा फिरली. 1 रुपया खिशातून काढणार नाही. तुझं बघण्यासाठी आलेले खास. हे दुकानामध्ये टाइमपास करा उठलं तरी काहीतरी घेऊन झाला. हे बस झाला झाला. 320 काय घेता रे. मी फोन घेतो, आपण फोन करायला नको. मला घेत नाही. हे चालतं काय बघ, हे चालतं का बघ, चालतं काय बघ. आणि आयुष जोशीने आमच्याकडे तार घेतला नाही आणि गाडी बुकिंग झालेली आहे. हे पार्टी आयुष कडून. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. वेदूला आमच्या नवीन मोबाईल घेतलेला आयफोन. आता मी चाललो आहे तिकडे, महाप्रसादाची तयारी करतात तिकडे मी चाललेलो आहे. बघा तिकडे काय तयारी चालली आहे ती. मसाले भात चालू आहे, डबल दर खावा आपला. रात्रीचे 10 वाजले आहेत आणि मी आलो आहे नाटक बघण्यासाठी. आणि बरोबर इकडे सर्वजण शेकोटी पेटून मजा घेत आहेत शेकोटीची. बघूया. चला तर मग आता नाटक बघायला जाऊया आपण सर्वजण. तर गाईज तुम्ही मंदिराचं डेकोरेशन आणि लाईटिंग तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलं आहे. एकदम छान आहे.
मी आवडते का? बोल ना. तुम्ही मला खूप आवडतेस. थांबशील ना माझ्यासाठी? एक बुक्की देऊ का? पप्पू, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. आय लव्ह यू. I love you too, प्राची. चालतील ना? खाली रस्त्यावर जाऊन बदललेत ना तरी आमचं काही ऑब्जेक्शन नाही. नाही नको, मी इथेच बदलतो. पाहिला फुकट चित्ररंग. हा हा. तुम्ही बघताय काय असेल माझ्याकडे? ते आतमध्ये पुरुषांचेच कपडे आहेत ना. हो, पुरुषांचेच आहेत. पण थोडं पाणी हवं. राजूबाई, पाणी हवंय. ग्लास आणला का ग्लास? ग्लास? पाहिला इथे सगळ्यांनी राहायचं एकत्र हा, पण प्रत्येकाचं सामान सेपरेट. बरोबर ग्लास ताट वाटी आणि टूथब्रश. बरोबर. टूथब्रश आणलाय मी. दाढीचा ब्रश पण आणलाय. दाढीचं सामान पण आणलंय. मग दाढी आणले का दाढी? ही काय? मी येते ना. अहो, हे काय करताय बसतच? लाजलं घाबरतो. घाबरला? हो. अरे दाढी असून कशाला घाबरला रे? पण तुम्ही सगळी सज्जन माणसं आहात ना. ए, तुला काय डाऊट नाही काय? राजूबाई, टाइमपास नको. महत्वाचं काय ते सांगा. तर नामदेवराव मी काय म्हणतो माझं नाव नामदेव नाहीये हो. मग पाहिला मग अशी घर मला काय बोला नाही म्हणजे माझं नाव नामदेव पण माझं नाव नारायण. तिच्या आईची बोल तिलाच मावशी म्हण. पाहिला डॉक्टरांनी तुम्हाला फळाचा रस द्यायला सांगितलंय ना. अरे बाबा त्याने आता अमृत दिले ना तरी नको समजलं का? काम बघ आणि नामदेवला बाहेर पड. जा नामदेव, विद्या, तुला सांगतो आता त्याला मी नाही सोडत. त्याच्या आईला त्याच्या आई पाहायला सोडूच नको त्याला. कमाच्या नाक घालली बाहेर काढ. कोण रे तुम्ही त्याला? दात घालून बाहेर काढणारे हा? कोण आहे कोण तुम्ही? काय रे राजू, काय चाललंय तुमचं? त्याला बाहेर काढायचं म्हणताय. कोण तुम्ही आज आणून? तू पण ना ही पैठा म्हणजे तुम्ही काय केलं रे? कसं वागलं त्याच्याशी? आणि 1.5 पट भाडा भरला त्याने मालकाला. ते एक सामान. ए, विद्या! विद्या! ए, विद्या! विद्या! ए, विद्या! तर काही देवळातलं नाटक बघून मी घरी आलेलो आहे आणि आता घरी यायला बरोबर 2 वाजले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. गुड नाईट.